तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे वर्ष तुम्हाला अगदी आनंदात, ऐश्वर्यात आणि खूप छान असं भरभराटीत जावो। तर हा व्हिडिओला टाकण्यासाठी थोडासा वेळ झाला, शूट तर कधीच झालेलं। छान अशी पूजा आपल्याला आता आपली झालेली आहे आणि आता पोळ्याचं तुम्हाला दाखवते। तर पोळ्यासाठी मी कुकर ठेवलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे, डाळीच्या नुसार पाणी घातलेलं आहे। नेहमी डाळीच्या वर 1 ते 1.5 इंच पाणी असावं। थोडंसं तेलही घातलेलं आहे का तर उतू येऊ नये म्हणून। डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 वेळा आणि अशी टाकत आहे मी। तर बघू शकता थोडीशी हळद घालायची, छान असा कलर येतो डाळीला आणि छान शिजून पण जाते। तर छान सगळी अशी घालायची आहे एकदम। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे, 2 ते 3 शिट्ट्यातच डाळ शिजते। तर कुकरचं झाकण लावून घेते मी आता आणि छान असं शिजवून घ्यायची डाळ। कुकरमध्येच डाळ छान शिजते, अशी टोपामध्ये शिजवायला गेलं तर खूप वेळ जातो। छान असं कुकर लावून झालेलं आहे, झाकण लावून ठेवलेलं आहे आणि शिट्टी करून घेत आहे बघा। आणि झाली की शिट्टी, तर बघा 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता कुकर बंद करते मी आणि हवा निघून द्यायची आहे। डाळ छान शिजलेली आहे का बघायचे पण 5 ते 10 मिनिटांनी। तर बघू शकता डाळ म्हणजे खूप छान शिजलेलीच आहे, डाळ छान शिजलेली आहे। आणि नंतर मग आपल्याला कुकरला बघायचं आहे आणि नंतर हे सर्व पाणी आपल्याला कटाच्या आमटीसाठी काढून घ्यायचं आहे त्याच्यामधलं। तर ते पाणी काढण्यासाठी मी अशी जाळी ठेवून पाणी हे करून घेणार आहे, नितळून घेणार आहे सर्व। तर कटाची आमटी खूप छान लागते, तेही मी व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करणार आहे। तुम्ही कसं शेअर करता तेही मला सांगा। तर सर्व असं मी पाणी काढून घेणार आहे असे आणि दाखवते तुम्हाला, जराही पाणी ठेवायचं नाही। आता बघा छान असं झालेलं आहे, डाळ छान गिरगिरीत झालेली आहे। तर असं दाबून दाबून थोडं घ्यायचं आहे। नंतर आपल्याला त्या डाळीच्या प्रमाणात मी 1 ते 1.5 वाटी डाळ घातलेली आहे, तुमच्या प्रमाणात तुम्ही घालू शकता। आणि हे बघा ह्याच्यामध्ये आता गोड पोळ्या बनवायच्या आहेत आपल्याला, तर डाळीच्या नुसारच आपल्याला गूळ घालायचा आहे। तर मी 1.5 वाटी गूळ घालणार आहे, म्हणजे माझ्या वाटीचं प्रमाण आहे ते। तर छान अशी ही परतून घ्यायची डाळ गरम आहे तोपर्यंत आणि नंतर गूळ घालायला ना तसं पाणी सुटणार आहे। तर 5 ते 10 मिनिट आपल्याला तेही काम असं हलवूनच घ्यायचं आहे। छान असं पुरण बनवून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये वेलची पावडर वगैरे मी पुढे दिसेलच तुम्हाला टाकते, वेलची पावडर खूप टाकायची आहे। तर आता बघा गूळ आणलेला आहे मी, क्रश करून थोडासा आणलेला आहे। आता जसा गरम होईल तसा विरघळत जाणार आणि थोडंसं नॉर्मल पाणी सुटत जाईल। छान असं तरी पण हलवून घ्यायचं आहे आपल्याला। तर गूळ टाकून घेतलेला आहे मी, छान असं परत आपल्याला 5 ते 10 मिनिटं हलवून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला बघत बघत हलवायचं आहे थोडंसं। छान ह्यालाच म्हणतात हे गोड छान पोळ्या होतात। असा गूळ घालायला गेले तर आपल्याला जमणार नाही घालायला, मिक्सरमध्ये वगैरे जरी घालायला गेला तरीही जमणार नाही आणि पोळ्या व्यवस्थित येणार नाही। तर असं गरम करून गूळ घालायचा आहे आपल्याला, छान असं हलवून घ्यायचं आहे आणि भरपूर सारी वेलची घालून असं छान असं मी नंतर हलवून घेऊन पुरण झालेलं आहे तयार आपलं। आता आपल्याला खाली घेऊन वाटून घ्यायचं आहे पुरण। छान असं जेवढं वाटणार तेवढं पुरण पोळ्या छान येणार आहेत। मेन म्हणजे पुरण आणि कणिक छान असेल ना पोळ्या खूप छान येतात। तर आता मी असं हे करून घेतलेलं आहे, छान असा पेला किंवा वाटी घेऊन तुम्ही दाबू शकता। मी चपटी पळी घेतलेली आहे, गरम गरम आहे तोपर्यंत पुरण छान पटकन होतं जाळीतून। तर छान असं हे झालेलं आहे। आता चला कटाची शेकीची आमटीचं तयारी करूया। तर टोप मी ठेवलेला आहे, काढून ठेवलेला आहे, तोपर्यंत मसाला सांगते तुम्हाला। तर थोडीशी डाळ मी गुळ घालायच्या आधी काढून घेतलेली होती बघा। तर घट्ट डाळ येण्यासाठी थोडंसं खोबरं, लसूण, जिरे घालायचे आणि 1 टोमॅटो असं मी टाकलेला आहे। आंबूस छान चव येते कटाच्या आमटीला आणि हे भरपूर सारी अशी कोथिंबीर घातलेली आहे। हे आता आपल्याला मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता मेन त्याच्यामध्ये घालायचा, छान चवीला लागतो बारीक करायला।
तर पाट्यावरती बघितलं ना पहिल्या ह्याच्यात कशी घालायच्या बायका वाटून, तो छान असा खमंग यायचा. तर आता आपण मिक्सरला थोडासा लावला तरी आमटी छान होते. आणि असा टोप मी घेतलेला आहे, मोठा पसरट घेतलेला आहे. टोप तर तापला. फोडणीसाठी थोडासा लसूण घ्यायचा आहे, ठेचून घ्यायचा आहे. छान असं लसूण जेवढा घालणार तेवढी शेकेला छान चव येते, म्हणून थोडासा असं फोडणीसाठी मी घेतलेला आहे. आधी मी वाटणामध्ये घातलेलाच होता. ते ऑइल आपल्याला प्रमाणात ओतून घ्यायचं आहे. छान असं ऑइल टाकायचं आहे, जेवढं तुम्हाला हवं तेवढं, म्हणजे तुमच्या शेकेच्या प्रमाणाने. आणि जिरे टाकायचे तडतडायला थोडेसे, आणि लसूण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आणि कढीपत्ता तुम्हाला सांगते वल्ला पाहिजे, शेकेला वल्ला असेल ना तेवढं छान चव येते. छान असं सगळं टाकून घेतलेलं आहे बघा. कढीपत्ता वल्लाच आहे माझ्याकडे. आणि छान असं हे तरतरून द्यायचं आहे छान असं तेलात, गॅस फुल करून. आणि मग आपल्याला फोडणीला ते येळवणी काढलेलं त्याच्यामध्ये, आणि अजून वाढवायचे असेल तर थोडंसं गरम पाणी करून घालायचं, म्हणजे छान चव येते शेकेला. आणि थोडीशी डाळ मी पुरण बारीक करतानाच काढली होती, का तर आमटी जास्त पातळ होऊ नये. जर येळवणी माझं थोडंसंच होतं, थोड्याशा येळवण्यामध्ये आमच्याकडं जास्त शिळी राहिली तरी छान लागते शेक, सकाळ उठून पण छान लागते. तर असं छान असं फोडणीला हे करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आता मसाला घालायचा आहे आपल्याला सर्व, आणि छान असा भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून घेऊन जेवढं प्रमाण आहे तेवढंच मी घातलेलं आहे माझं. तर मसाला मी सर्व वतलेला आहे. छान असा मसाला जेवढा भाजून घेणार तेलामध्ये, तेल सुटेपर्यंत, तेवढे शेकेला छान चव येते. छान असं हलवून घ्यायचं आहे. हलवून घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला आता थोडंसं तिखट टाकायचं आहे प्रमाणात. छान असं हलवून घेऊन छान मसाला जेवढा भाजणार ना तेवढी खूप छान चव येते. आणि छान असं भाजत आहे तोपर्यंत मी म्हटलं मसाला टाकून घ्यावा. तर मसाल्यासाठी आता तयारी चालू आहे, टाकत आहे. छान असा 2 ते 3 चमचे मी टाकलेले आहेत. माझं मीडियम आहे, मसाला जास्त तिखट नाही आहे, माझ्या प्रमाणात मी टाकलेला आहे. टोप भरून करणार आहे तर म्हणून म्हटलं. तर टोप मला हा छोटाच पडत होता. तर मगाशी मी कुकरला डाळ लावलेली, तो टोप छान होता, कुकर छान होता आमटीसाठी. पण तो खालून जरा पुरण करताना हे झालेलं. पण आंबट गोड जर शेक पाहिजे असेल ना तर त्याच्यामध्ये जरी केली तरी चालेल. मी नंतर फोडणीला घालून त्याच्यामध्येच म्हटलं हे करावं. आता फोडणीला घालताना ते अजून जळेल आणि परत निघणार नाही, म्हणून म्हटलं आता आधी फोडणी टोपात घालावी आणि नंतर कुकरमध्ये ओतून घ्यावी. तर आता छान असा मसाला आपल्या भाजलेला आहे. आता आणि परत हलवून घ्यायचं आहे. छान असा हलवून घेऊन आता आपल्याला ते येळवण्याचं पाणी गरम करायला थोडं साईडच्या गॅसवर ठेवलेलं आहे. तर थंड झालेलं येळवण्याचं पाणी मगाशी मी पुरण बारीक करेपर्यंत थोडंसं म्हटलं कोमट करावं मग फोडणीला घालावं. तर छान अशी फोडणी घातलेली आहे. माझी आई गावाला अशी 2-2 शेक करते, बिना तिखट एक आणि तिखट एक. तर गावच्या त्या मसाल्याचा स्वादच काही वेगळा असतो. आणि आपल्याकडं आपण असं मिक्सरमध्ये करतो ना, ते पाट्यावर करतात. तर त्या लोकांना सवय झालेली असते पाट्यावरती वगैरे करायची. तर ती शेक खूप छान लागते, बिना तिखट आणि तिखट. तर खूप छान लागते. तर लहान असताना मी बिना तिखटच खायची. आता मला म्हणजे दोन्ही करावे लागतात आम्हाला, आणि आई जास्त करून तेच करायची बिना तिखट. तर आईच्या हातची चव ती चव आपण विसरणार नाही, आणि आपली चव ती चव. तर बघू शकता असं सर्व मिक्सरचं भांडं कंगळून घेऊन पाणी वगैरे घालून त्याच्यात मी वतून असं हलवून घेऊन टाकलेलं आहे. आणि असं एवढं टाकलेलं आहे. आता आपल्याला नमक घालून उकळी मारून घ्यायचं आहे. बाकी शेक तयार झालेले आहे. छान असा सुगंध सुटलेला आहे. आणि असं जसं कडणार तसं वर कट येणार त्याला. तर म्हटलं आता पुरणाच्या पोळीची आता तयारी करूया. भात वगैरे तिकडे लावलेला आहे. आणि आता थोडंसं अजून म्हटलं पाणी घालावं, कारण ती कुकरमध्ये वाटणार होती. आणि म्हटलं कुकरमध्ये त्याच्या पुरण पण चिकटलेलं होतं. तर आंबट गोड पुरण कसं गोड असतं ना, तर छान चव येते. आणि टोमॅटोही घातलेला मी. आता नमक टाकत आहे. तर छान असं तयार झालेलं आहे शेकीचे वगैरे सर्व काय माझं झालेलं आहे. आता भात वगैरे आता फक्त पोळ्या लाटायच्या राहिलेत.
तर आता हे उकळी मारून आपण पोळ्या लाटून घेणार आहोत. भात पण लावलेला आहे साईडला. तर आता उकळी यायला वेळ लागणार. तर आली बघा उकळी. तर उकळी आता आली की मग दुसऱ्या गॅसवर म्हटलं बारक्या जरा आटायला ठेवूया आणि ह्याच गॅसवर पोळ्या कराव्या, कारण हे गॅस मोठा आहे माझं. तर आता ही बघा पीठ भिजवून ठेव. तर आता हे बघा पीठमध्ये तेल वगैरे घालून मीठ घालून छान असं मी भिजवून घेतलेलं होतं मर्दून, आणि ते तुम्हाला मी आता दाखवत आहे. पण पीठ भिजलेलं आहे तर सर्दीमुळे थोडा आवाज हे होत आहे. तर पीठ जेवढं छान भेटणार ना तेवढं खूप छान असा पोळ्या आपल्या होणार आहेत. आणि तवा माझा तो म्हणजे कधी कधी मी भाकरी पहिल्या करायची याच्यामध्ये, ते काळा कुट झालेला आहे तोच मी तवा ठेवलेला म्हटलं, कारण पोळ्यासाठी खूपच वेळ जाणार आणि तवा खूप काळा होणार. तर ह्याच्यातच करून घ्याव्या. आणि असा गोळा भरलेला आहे बघा, जसं आपण मोदकाला सारण भरतो ना तसं भरायचं आहे. आणि छान असं भरून घेऊन, आणि मी गव्हाच्या पोळ्या केलेल्या आहेत. मैदा जरा पण पिठामध्ये घातलेला नव्हता. मैदा घातला ना जरा पण चिरत नाही, पण मी हे काय गहू पोळ्याचा वगैरे नव्हता माझा. तर अशा नॉर्मल ह्याच्या गव्हाच्याच पोळ्या करून घेतलेल्या आहेत. छान असं मीडियम जेवढं आपण प्रमाणात भरू ना तेवढं जरा पण बाहेर येणार नाही. आणि हे बघा असं लाटून घेतलेलं आहेत. सुरुवातीच्या जरा नैवेद्याला लागतात म्हणून छोट्या छोट्या केल्या, तरी पण काय अशाच करतात कोण कोण, तवावर गावालाच करतात. तर आता थोडं थोडं मी साईज वाढवत गेलेली आहे पुढे पुढे. तर कसं होतं पोळ्याला एकदम नाजूक लाटायला लागतं. जेवढं नाजूक तेवढं नाजूक भाजायला लागतं, नाही तर लगेच पुरण बाहेर येतं बघा. आता झालेली आहे सुरुवात एक पहिली, आता ही दुसरी टाकलेली आहे. आणि हे बघा हे एक दाखवते तुम्हाला गोळा. आणि छान असा बघा आपण जसं हे करतो ना मोदकाला तसं करून घ्यायचं आहे. वरचं तोडून घ्यायचं आहे शेंडा, आणि छान असं परत आणि लाटून घ्यायचं आहे. पोळ्या एक 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 करत गेलं ना, गावी तर तेलाच्या करतात आमच्या इकडे, गेले की तुम्हाला शेअर करीन. माझी आई तेलाने लाटते, पीठ लावून नाही. तर छान असं भाजून घ्यायचं आहे. भरपूर सारं बटर किंवा तूप लावलं ना छान लागते पोळी. तर तुम्हाला जे हवं ते तुम्ही लावू शकता. आणि छान अशा बघा एक 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 करत गेलेले आहे मी. आणि छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर थोडंसं फास्ट केलेलं आहे, व्हिडिओ खूपच मोठा होत आहे. तर पुढे मी थोडंसं तयार कसे होते ते पण दाखवलेलं आहे व्हिडिओमध्ये. तर म्हटलं व्हिडिओ खूपच मोठा होत आहे. तर आता बघू शकता अशा पद्धतीने सर्व पोळ्या मी करून घेतलेल्या आहेत. आणि गोड पोळ्या छान झालेल्या होत्या, तुम्हाला सांगते. चव खूप छान आलेली आहे. आणि एकदम असं मी सर्व हे करून घेतलेलं आहे बघा. जेवढं असं छान खरपूस भाजेल ना खूप छान चव येते पोळ्यांची. तर तुम्ही कशा करता तेही मला सांगा. तर मी अशा म्हणजे मी जास्त पोळ्या नाही करत, सणासुदीलाच असतात. तर बघा आता होतं चाललेल्या होत्या अशा पटापट मी भाज दाखवलेले आहेत. एक 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 करून माझं ते कमीत कमी थोड्या मी अर्ध्या केल्या, आणि थोडंसं म्हटलं पुरण फ्रीजमध्ये ठेवावं कारण. तर झालेलं आहे बघा आता लाटून सर्व. चला आता पटापटा पुढचं तयारी करूया. त्याला आता कारण सुगडंही पुजून घेतलेलं मी. तो व्हिडिओ हा पाटणं दाखवलेला आहे मी. सुगडं आधीच पुजून घेतलं आणि मगच पोळ्याला चालू केलेलं आहे. तर सुगड्याचं एक टाइम असतं, 6-6:30च्या पुढे कोणी एवढ्या पुजायला नसतात, मंदिरात पण नसतात आणि घरी पण नसते पुजायचं. तर छान असं सर्व पोळ्या करून घेतलेल्या आहेत. तर बघू शकता कशा वाटल्या पोळ्या, तुम्ही ही कमेंट्समध्ये मला जरूर सांगा कशा वाटल्या. तर आता थोडंसं सणसूद म्हणलं की आपण तयार तर होतोच. तर पटापट तयार झालेले आहे मी तुमच्याशी ते शेअर केलेलं. मग असं करून दोन्हीकडे तुम्ही असेही खाली केस सोडू शकता. पण मी म्हटलं थोडंसं ब्रोच लावं, कारण मला हेअरस्टाईल थोडी पाठवून ही करायची होती. आणि नंतर आपल्या महाराष्ट्राची शान ती घातल्याशिवाय आपला मेकअपच पूर्ण होत नाही. आणि मग मंगळसूत्र घातलं आणि छोटंसं मी असं आणलेलं होतं तेही घातलं. आणि असं माझं लुक तयार झालेला आहे. बघू शकता कसं वाटतंय ते नक्की सांगा कमेंट्समध्ये.